घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून 41,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट 2 ची उल्लेखनीय कामगिरी। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे विशा प्रशांत बच्छाव सो, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके सो यांनी नाशिक शहरातील झालेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाने, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, पोलीस अंमलदार तेजस मते असे गस्त फिरत असताना पोलीस अंमलदार महेश खांडबहाले व पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या बातमीनुसार राहुल भगवान खाडे वय 25 वर्ष हा पाथर्डी फाटा चौकात संशयितरित्या वावरताना मिळून आल्याने त्यास गुन्हे शाखा युनिट 2 कार्यालयात आणून त्याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली अधिक विचारपूस केली असता त्याने सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत भावलेमळा पिंपळगाव बहुला येथे चोरी केलेली असल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सोन्याचे कानातील वेल, सोन्याच्या 3 अंगठ्या, चांदीची लक्ष्मी देवीची मूर्ती असा एकूण 41,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, पोलीस अंमलदार तेजस मते, पोलीस अंमलदार विशाल कुवर, पोलीस अंमलदार समाधान वाजे, पोलीस अंमलदार स्वप्नील झुंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस हवालदार वाल्मिक चौहान, पोलीस हवालदार अतुल पाटील अशांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।